श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर आला असेल तर याला चुकूनही दुर्लक्ष करू नका. जर हा स्वामी संदेश तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत ऐकलात तर तुमची कितीही मोठी इच्छा असू दे ती येणाऱ्या 10 मिनिटात नक्कीच पूर्ण होईल. म्हणून हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण या स्वामी संदेशाला पाठवा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहेस ना तर मैदान गाजव, हार मानू नको. कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हारल्यासारखे वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे. घाबरू नकोस, मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेताय. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. पूर्वजन्माची पुण्याची साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय, या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. हार मानू नको बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे और फिर छाएंगे. ज्यावेळेस आपण स्वतःकडून नाकारले जातो, या सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळा करतात. हा अनुभव आहे, तुम्हीसुद्धा करून पाहा. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार. कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून आहे. मला मिटवायला, मला संकटात टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी, अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते सुद्धा अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिलेल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो, तो कोणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगासाठी लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा, भक्ती करा. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागेल. ते भोगाला मागे फोडू करू नका. तुम्हाला फक्त त्याला जोड आमच्या नामाची असेल, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करू देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढे देवदेव करतो तरी देव परीक्षा घेतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त तू तुम्हाला
ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि भक्ती कर. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवाकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजले नाही आहे. अजून देखील आपण स्वामींना थोडंसुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखावे. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असतं. काही बोलून दाखवतात, काहींना बोलता येत नाही, तर काहींचे अबोलच राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा, भक्ती करा, कल्याण होईल. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षु, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळ झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील? कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकलेस खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाटून चुकलेल्या भक्तांना सांगितले आहे. कोण कितीही ताकदवर, पैसावाला, कोण किती पण मोठा रुस्तम, वस्ताद राहू द्या, तो तुम्हाला, आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण आमच्या पाठीशी लय मोठी शक्ती आहे, ती म्हणजे स्वामी मालक. वेळ आल्यावर येईल तुमच्या लक्षात. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलतो, त्यामुळे तेव्हा तो व्यक्ती या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात, ते तितक्याला सत्य. जीवनात गुरु असणे खूप गरजेचे असतं. मग ते मातीचा पुतळारूपी द्रोणाचार्य का असो. सांगायचे तात्पर्य असे की गुरु हे आपल्याला, भक्तांना, शिष्यांना अगदी सावलीपेक्षा जास्त सोबत असतात, सांभाळतात. त्यामुळे स्वामी आपले गुरु आहेत हे आपल्या अनेक जन्मांचे पुण्यफळ आहे. आम्हाला काही फरक पडत नाही की कोणी आमच्यासोबत आहे किंवा आमच्या विरोधात, कारण आमच्यासोबत आमचे मालक, आमचे स्वामी महाराज आहेत. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करू नये. जेव्हा नित्य हिशोब घेते तेव्हा तिथे कोणालाच वशीला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करा. स्वामी नक्कीच तुमचं कल्याण करतील. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवक करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. कल्याण करून घ्या स्वतःचे. स्वामी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनात अकाउंटमध्ये कधी व कसे बॅलन्स म्हणून उभे राहील हे तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. अरे बाळा, अशा संकटाने, प्रसंगाने खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे. ते तुझ्याकडे आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे? चल उठ, बघ रे तुझ्या मागे कोणाचं आहे. कोण घाबरू नको, मीच आहे तो स्वतः. कर माझी सेवा आणि लाग कामाला. ज्यावेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देव व्रत किंवा वैकल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस
काहीही न करता एकच करायचं. सर्व शांतपणे जे होतं आहे ते होऊ द्या. फक्त एक करा. एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामीनामाचा जप करायला दिव्य अनुभव येतील. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात. जे घडून गेले त्याचा विचार करू नका. जे प्रारब्ध आपल्या साथ त्यात दोष आहे त्याला देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याचे चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्तात सदैव राखतात. तुम्ही नामस्मरण सोडू नका. स्वामी सांगतात, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग संकट येऊ दे आणि तू ज्यांना आपलं म्हणतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझ्या नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी असेल. आपली भक्ती मुळे येणारे दुःख, त्यामुळे संकट जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. कारण आपण हे विसरतो कामा नये की ती सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको काढायची. प्रत्येक प्रसंगात त्यांची आठवण काढायला हवी. स्वामी सांगतात, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळाट देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त माझे नाम घेत राहा. हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाही. देव पावतो की नाही हे माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका. स्वामी आपल्याला हे नाही देत जे आपल्याला पाहिजे असतं. स्वामी ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून आपले वर्तमान काळ खराब करू नका. जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती, उपासना व नामस्मरण, जी तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं उत्तम होईल. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे. कठीण परिस्थिती आल्यावर कसे जगायचं हे शिकवणारा शब्द म्हणजे स्वामी. योग्य वेळी तुला योग्य गोष्टी मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल. हे मात्र लक्षात ठेव. जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचंच चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. जे गेलं ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. त्याही रूपात तुला मदत करायला येईल. मला शोधू नको, मला ओळख. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते. जी जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे सुद्धा दूरचे. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात. सारखी सारखी घेतलेली माघार ही तुम्ही दुबळे आहेत असं दाखवून देते. त्यामुळे काही झालं तरी सारखी सारखी माघार घेऊ नका. शोधवाया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मातच गरिबी येते ही कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जिवंतपणेच उद्ध्वस्त होतं. जपमाळ माझ्या आयुष्याची, तुझ्या नामात चिंब भिजावी. तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. खूप संकट आली आयुष्यात,
पण कधी हार नाही मानली. कारण जेव्हा संकट आली ना, मागून एक आवाज यायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मातीचा दिवा सुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो. मग तू स्वामींचा भक्त आहेस, मग अडचणींना कशाला घाबरतोस? स्वामी सांगतात, गुरुभक्तीमध्ये लीन झालेली माणसं वाईटातूनही चांगल्या गोष्टी उचलतात आणि आपला भक्तिमार्ग अखंड सुरू ठेवतात. हीच गुरुचरित्रातील मोलाची आणि महत्त्वाची शिकवण आहे. घरात कितीही माणसं असू द्या, आई नसेल तर घर रिकामच असतं, हे मात्र नक्की. काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचा प्रयत्न प्रामाणिक असतात. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे, जो लावी भक्तीसी भुलवी, मनाच्या दंभयुक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंद राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. चुकवीन मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरदहस्त लाभो तुझ्या सर्वासी, सुख ठेव सदैव आम्हा लेकरासी. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतात. देवा काहीतरी देईन या आशेने मंदिरात नाही जावं, पण त्या देवाने आपल्याला भरपूर काय दिलं यासाठी मंदिरात जावे. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी अनपेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे. आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंद जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे स्वामी, हे तूच करू शकतो, कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला सर्व शक्य आहे. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे ही गोष्टी म्हणजेच अमृत मिळणे होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. देव पावतो की माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा जीवापुढे जोडलेले हात कधीही चांगले. स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघताय. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवा. जीवन सुखी होईल. काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेला दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात. कधीकधी असा प्रसंग येतो की मला या जगात स्वामीशिवाय कोणीही दिसत नाही. हे सिद्ध होते. शेवटी अशक्यही शक्य करतात स्वामी. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे. तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या, अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. श्रद्धा ही माणसाच्या हातातली सगळ्यात मोठी ताकद आहे, जिच्या साहाय्याने तो मोठ्यात मोठ्या संकटांना पार करू शकतो. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एका ठेस लागली
म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. एका मनुष्याने 30 वर्षे मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीतून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करतील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो मनासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंद आहे. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतात. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. एकटा राहायची भीती वाटते म्हणून तर आलोय तुझ्या मागे माग. आता जिथे जिथे तू तिथे तिथं मी. हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तू विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तू आमच्यावर अनंत उपकार करत आहेस. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे, तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याची प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्षी देईल. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी. समर्थ नामास रोज स्मरावे, मायबापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. बसता उठता चालता बोलता मुखी असे स्वामी समर्थांचे नाम. कुणीही आडवले तरी धावून स्वामी करतील त्यांचे काम. भगवंताच्या भक्तीसाठी वर्ण जात कुल श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. हे नेहमी लक्षात ठेवा. जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद प्रेम असो किंवा दुःख. आपल्यातला लपलेला परके आणि परक्यातला लपलेला आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. एक अनुभव. स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज पडत नाही. जो कोणी भक्त सेवकरी
दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याच्या काही वार मी स्वतः घेतो. अशा भक्तांच्या पाठीशी मी सदैव असतोच. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य. आयुष्यात सोपे नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भगवंताचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही. जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावेच लागेल. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. मनातील आशा सोडू नको, विश्वास डगमगू देऊ नकोस, कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे. जीवनात असलेले स्वार्थ कसा होईल परमार्थ, सर्व जाईल व्यर्थ, म्हणून ना मना नेहमीच श्री स्वामी समर्थ. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते. आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही, कारण जिथे समाधान असते तिथेच आनंद असतो. सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. अति तेथे माती. कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होती, परंतु नामस्मरण करा, ती दिवस तुमच्या सत्कारणी लागतोच. बाळा, काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. का भरकटत आहेस? सावर स्वतःला. मी तुझा आहे, ठणकावून सांग तुझ्या मनाला. स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चुकत असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले. जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेछायेत आयुष्य बहरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच मागणे. या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे आणि हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुमच्या आयुष्यातला वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देत असतो. तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करेन. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही? तर आपला अभिमान त्याचा आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला की नाही
तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. समोरचा चुकला तरी तू कधीच चुकू नकोस. भैवतिक गोष्टीच्या जाळ्यातून तू अटकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळा आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस. माझ्या स्वामींची भक्ती कर आणि मग बघ वेळ काय नशीबही बदलेल. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ. आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. इतिहासातील अनेक सर्वाधिक सर्जनशील शास्त्रज्ञांना अचेतन मनाच्या खऱ्या महत्त्वाची जाणीव होती. एडिसन, मार्कोनी, आइन्स्टाईन आणि इतर अनेकांनी त्यांच्या महान सिद्धीबाबत प्रयोगाचे मर्म जाणून घेण्यासाठी व एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी त्यांच्या अनिश्चित मनाचा वापर केला होता. अनेक महान शास्त्रज्ञांना व संशोधकांना यशस्वी बनण्यासाठी कारणीभूत ठरलेला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अचेतन मनाच्या शक्तीला कार्यनिभाव करण्याची त्यांची क्षमता. या गोष्टीची सर्वात मोठी प्रचिती आपल्याला सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वॉन स्टोर्नियनच्या जीवनात आढळून येते. बेन्झोइन नावाच्या हायड्रोकार्बनच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी ते दीर्घकाळापासून झटत होते. त्यासाठी एक असे युग आणि संयुग आहे ज्यात कार्बनचे 6 व हायड्रोजनचे 6 अणू असतात. या संशोधनाचे उत्तर न सापडल्याने ते अत्यंत त्रासून गेले होते. त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरत होते. हे कोडे सोडवू न शकलेल्या स्ट्रॉजेनची थंकूगायत ही बाब पूर्णपणे त्यांच्या अचेतन मनावर सोडून दिली. त्यानंतर थोड्या काळातच ते जेव्हा लंडनला जाणाऱ्या बसमध्ये चढत होते तेव्हा त्यांच्या अचेतन मनाने त्यांच्या चेतन मनाला अचानक विजेच्या लोळासारखा संकेत दिला. त्यांच्यासमोर मनासमोर स्वतःच्या शेपटीचा उपयोग या घावा लागला. त्या वर्तुळाकडे गुंडाळलेल्या गेलेल्या सापाचे परिमाचीच उभे होते. त्यांच्या अचेतन मनाने दिलेल्या या संदेशामुळे त्यांचे मन वेगळ्या दिशेने संशोधन करण्यास प्रेरित झाले. ते दीर्घकाळापासून शोधत असलेले उत्तर त्यांना लवकरच सापडले. अणूंची वर्तुळाकार रचना, जिला बेन्झोइन रिंग किंवा वर्तुळ रिंग म्हणून संबोधले जाते. एक पुरोगामी शास्त्रज्ञाने त्याचे संशोधन कसे पुढे आणले. निकोला टेस्ला हा विद्युत क्षेत्रातील तेजस्वी व अग्रेसर शास्त्रज्ञ होता. मुलांमध्ये लोकप्रिय असलेले विज्ञान संग्रहालयामधील एक गोष्ट म्हणजे टेस्ला कॉईल. हे त्यांच्या अनेक संशोधनापैकी एक होते. ते एक विद्युताधारित वर्तुळाकार क्षेत्र आहे. जर त्याला स्पर्श केला तर त्यातील स्थिर विद्युत स्पर्श करणाऱ्याचे केस उभे असते. टेन्शन ऊर्जेच्या नमोक्षेत्रापासून संकल्पनेवर देखील प्रयोग केले आहेत. या मुद्द्यावरील त्यांच्या कल्पना अजूनही क्रांतिकारी मानल्या जातात. त्यामुळे या संदेशाला या टेस्ला अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करण्यात म्हणण्याप्रमाणे एक होता. त्यापैकी जेव्हा त्याला एखाद्या नवीन शोधाची किंवा नव्या संशोधनाच्या दिशेची कल्पना सुचवायची असेल तेव्हा तो कल्पनेत त्या शोधेचे चित्र रंगवायचा आणि मग ते चित्र त्याच्या अचेतन मनाच्या हवाली करायचा. त्याला माहीत होते की त्याचे अचेतन मन त्याची पूर्ण रचना करून ते वास्तवात साकार करण्यासाठी हवे असलेले सर्व भाग त्याच्या चेतन मनासमोर उघड करेल. शक्य असलेल्या प्रत्येक सुधारणेबाबत शांतपणे विचार केल्यामुळे त्यातील उणीव आणि दोष दूर करण्यात त्याला वेळ वाया घालवायला लागला नाही. त्याच्यामुळे त्याचे काम तंत्रज्ञान तो त्याच्या संशोधनाबाबत त्याच्या मनातील परिपूर्ण असे अंतिम उत्पादन देऊ शकत असे. एक मुलाखतीनंतर त्याने सांगितले की माझे उपकरण कसे काम करेल याबाबत मी माझी जशी कल्पना केलेली असेल अगदी त्याचप्रमाणे माझी सगळी उपकरणे नेहमीच काम करतात. त्याला गेल्या 20 वर्षे एकही उपवाद आणि अपवाद नाही. प्रसिद्ध निसर्गतत्त्वज्ञाने त्यांची समस्या कशी सोडवली. हार्वर्ड विद्यापीठातील प्रोफेसर लुई एगिस 19व्या शतकातील अतिविख्यात अमेरिकन निसर्गतत्त्ववादी होते. त्याने त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीचा शोध झोपत लागला. त्यामुळे त्यांच्या विधानात लिहिलेल्या त्यांच्या जीवनचरित्रातील पुढील उदाहरण पहा. ते 2 आठवड्यांपासून
एका दगडावर अंकित झालेल्या अशा माशाच्या चिनून व गोंधळून पडून त्यांचे काम रचून आणि दूर सारले. याने त्याला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतरही काही दिवसांनी ते एक रात्री झोपी गेले आणि त्यांना पक्के वाटू लागले की झोपेत त्यांना त्या माशाला त्याच्या सर्व अवयवांसह पूर्णपणे पाहिले आहे. त्याने झोपलेल्या त्या चित्राला पुन्हा आठवायचा प्रयत्न केला, पण ती प्रतिमा त्यांच्या मनातून निसटली. त्या ठसामध्ये पुन्हा एकदा नव्याने पाहिल्यावर त्यांना त्यात एकही काही असे दिसले की ज्यामुळे त्यांना स्वप्नातील त्या दृश्याला पिच्छा पुरवता येईल. असा विचार करून ते भल्या सकाळी जीवाश्म ठेवलेल्या जागी गेले, पण व्यर्थ. ते पुसट तसे पूर्वीसारखेच अस्पष्ट होते. दुसऱ्या रात्रीही त्यांना झोपेत तो मासा पुन्हा दिसला, पण पुन्हा परिणाम समाधानकारक नव्हते. अधिक सारखी त्यांना जाग आल्यासारखे ते चित्र त्यांच्या स्मृतीतून अदृश्य झाले. तिसऱ्या रात्री हाच अनुभव पुन्हा येऊ शकतो अशी आशा बाळगून त्यांना झोपी लागून जाण्याअगोदर त्यांच्या पलंगाजवळ एक पेपर व पेन्सिल ठेवली. झालेले तसेच. पहाटे तो मासा त्यांना पुन्हा स्वप्नात दिसला आणि थोडा अस्पष्टसा, पण त्यावेळी अत्यंत ठळकपणे दिसला की त्यांच्या मनात त्यांच्या जैविक घटकांबाबत कोणती शंका उरलेली नाही. अजून झोपलेल्या अवस्थेत स्वप्न पाहत असताना पूर्ण काळोखात त्यांनी पलंगाजवळ कागदाजवळ त्याच्या मासाचे चित्र रेखाटले. सकाळी त्यांची जातीची रेखाटलेले ते चित्र पाहून ते स्वतःच आश्चर्याने थक्क झाले. त्या चित्रात त्यांना त्या माशाची अशी वैशिष्ट्य दिसून आले की जी त्या जीवाश्माच्या ठशात दिसणे अशक्य होते. त्यांनी घाईने त्या जीवाश्माच्या ठशाकडे धाव घेतली. झोपेत काढलेल्या रेखाटनाला मार्गदर्शन मानून त्यांनी त्या दगडामध्ये लपलेले माशाच्या ठशांना शिंजिंद नेमक्या जागी शिलून उघडून केले. त्यामुळे त्या प्राख्याने डॉक्टरने मधुमेहाची समस्या कशी सोडवली. 1920 मध्ये डॉक्टर फ्रेडरिक बॅटिंग नावाच्या एका कॅनेडियन डॉक्टर आणि संशोधककर्त्याने त्यांचे एक लक्ष मधुमेहाच्या घातक परिणामावर केंद्रित केले. त्या काळी वैद्यकीय शास्त्रात या रोगाला आटोक्यात आणण्याची एकही प्रभावी पद्धत नव्हती. डॉक्टर बॉटिंग या विषयावरील आंतरराष्ट्रीय साहित्याच्या अभ्यासात आणि प्रयोग करण्यात बराच वेळ घालवायचे, पण ते ज्या मार्गाने जायचे तो पुढे जाऊन बंद झालेला असायचा. एके दिवशी दिवसभराच्या निष्फळ प्रयत्नानंतर शिकून गेलेल्या ते झोपी गेले. ते झोपत असताना त्यांच्या अचेतन मनाने त्यांच्या कुत्र्याच्या खराब झालेल्या स्वादुपिंडाच्या नलिकेच्या अवशेषाच्या भागाचा अभ्यास करण्यात सुचविले. या प्रेरणातून ते इन्सुलिनचा शोध लावू शकले, ज्यामुळे आजपर्यंत कोट्यावधी लोकांना या आजारावर नियंत्रित ठेवण्यात मदत झाली. तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या की डॉक्टर बॅटिंग बराच काळ चेतन मनाने त्या समस्येची उकल शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या बुद्धीद्वारा मार्ग काढण्याचा चिंतन करीत होते, पण हेतुपूर्वक प्रयत्न करणे सोडून दिल्यावर त्यांच्या अचेतन मनाने त्यांच्या प्रयत्नांना अनुसृत प्रतिसाद दिला. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला देखील नेहमी एका रात्रीत उत्तर मिळेल. असंही होऊ शकतं की काही काळ उत्तरच मिळणार नाही, पण त्यामुळे तुमचा उत्साहांग होऊ नका. कारण का रोज रात्री झोपल्यानंतर जाण्याअगोदर तुमच्या समस्या तुमच्या अचेतन मनाकडे रचनागत आणि खाना करण्याचे चालू ठेवा. जाणून घ्या की जणू काही तुम्ही यापूर्वी हे काम केलेच नाही असे समजून प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने करीत राहा. जर तुमच्या समस्येचे उत्तर तुमच्या अचेतन मनाकडून मिळण्याचा बराच विलंब होत असेल तर त्याला तुम्हीही जबाबदार असू शकता. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या काही भागात काही हवला आणि काही हवाली करीत असलेली समस्या इतकी मोठी आहे की ती सोडवण्यास बराच तास जास्त वेळ लागू शकतो. या नवल करण्यासारखे काहीच नाही. साधारणतः आपल्यापैकी प्रत्येकालाच त्याची समस्या फार बिकट आहे असे वाटत असते. जर तसे नसते तर तुम्हीच अडचणीत तुमची समस्या बनलीच नसती. पण हीच तर खरी चूक आहे. तुमच्या अचेतन मनाला स्थळ काळाच्या मर्यादा नडत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्येचे उत्तर आताच मिळाले आहे असा विश्वास ठेवून झोपी जा. असे गृहीत धरू नका की तिचे उत्तर भविष्यात मिळेल व त्यासाठी तुम्हाला खूप वाट बघावी लागेल. परिणामी अढळ श्रद्धा ठेवा. हे व्हिडिओ वाचत असताना आणि बघत असताना आता हे पटवून घ्या की
तुमच्या समस्येचे परिपूर्ण उत्तर आणि उपाय हे असेच आहे. रशियन यातच शिरोवात आणि शिबिरातून एक शास्त्रज्ञ कसा निसटला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डॉक्टर लोअर वॉन बेल्स्मिथ नावाने एक प्रसिद्धशाली इलेक्ट्रिकल इंजिनियर रशियन तुरुंगात बंदी होते. तिथल्या भयानक परिस्थितीत तग धरून जिवंत राहण्याचे व तेथून निसटून स्वतंत्र होण्याचे सगळे श्रेय ते त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीला देतात. त्यामुळे रशियनाच्या एका काळोखाच्या कोसळ्याच्या आणि कोळशाच्या खाणीत ती युद्धबंदी म्हणून ठेवले गेले होते आणि त्या तुरुंगाच्या आवारात मी कित्येक लोकांना मरताना पाहत होतो. आमच्यावर क्रूर चौकीदारी, उद्धट ऑफिसर आणि तीक्ष्ण व चाणाक्ष नजरेच्या जेलम प्रमुखांचा कडक पहारा असायचा. एका छोट्या वैद्यकीय तपासणीनंतर प्रत्येक कैद्याने दर दिवशी किती कोळसा खणायचा हे ठरवलेले जायचे. माझा कोटा होता रोजचे 300 पाऊंड. जर एखादा कैदी त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे इतका कोळसा खणू शकला नाही तर त्याला मिळणाऱ्या अत्यल्प अन्नात अखंडित कपात केली जायची व तो लवकरच मरण पावत असे. मी माझ्या सुटकेवर लक्ष केंद्रित करू लागलो. मला माहीत होते की माझे अचेतन मन यातून कसेही करून मार्ग काढीलच. जर्मशिनीतील माझे घर नाश पावले होते. माझे कुटुंब नष्ट झाले होते. माझे सगळे मित्र व परिचित युद्धात मारले गेले. तरी ते जेव्हा यातना शिबिर होती. मी माझ्या अचेतन मनाला सांगितले, मला लॉस एंजेलिसला जायचे आहे आणि तुला मार्ग काढायचा आहे. मी लॉस एंजेलिसले चित्र पाहिले होती आणि मला काही इमारती व दुतर्फा झाडी असलेले रुंद रस्ते आठवत होते. रोज रात्री दिवस मी ती कल्पना करायचो की मी विशालतरीक रस्त्यावर चालत आहे व माझ्यासोबत एक अमेरिकन मुलगी आहे जिला मी युद्ध होण्याअगोदर बर्लिनमध्ये भेटलो होतो. मी कल्पना करायचो की आम्ही दोघे अनेक स्टोअर्समध्ये जात आहोत, बसमध्ये बसून मनसोक्त भटकत आहोत आणि हॉटेलमध्ये जेवत आहोत. रोज रात्री असे कल्पनाचित्र ते रंगवत होते. ती खास करून स्वतःला माझ्या काल्पनिक अमेरिकन वाहताना लॉस एंजेलिसच्या रस्त्यावरून फिरताना पाहायचो. या सगळ्या कल्पनाचित्राला वास्तविक व अत्यंत स्पष्टपणे बनविले. माझ्यासाठी ही चित्रे तितकीच खरी व स्वाभाविक होती जितकी त्या यातना शिबिराबाहेरची झाडे. रोज सकाळी आम्हा कैद्यात रांगेत उभे करून मुख्य गार्ड हजेरी द्यायचा. त्या दिवशी तो अशेरी हजेरी घेत होता. 1, 2, 3 असे म्हणत जेव्हा तो 17 म्हणाला, तो फक्त माझा नंबर क्रमांक होता. तेव्हा मी रांगेतून बाजूला झालो. त्या दरम्यान गार्डला एका मिनिटासाठी बोलावले गेले आणि तो तितका जेव्हा परतला तेव्हा त्यांनी हजेरी पुन्हा चालू केली. ठेवणूक आणि चुकून दुसऱ्या कैद्याला 17 नंबरचा कैदी म्हणून मोजले. तेव्हा संध्याकाळी कैद्याचा तो गीत परतला तेव्हा त्याची संख्या पूर्ण होती. तरी मी वळगलो आणि गेलो नाही. त्यामुळे त्या संधीचा फायदा घेऊन मी परत न आल्याचे कळायला बराच कालावधी जाणार होता. त्याच्याही कोणत्याही लक्षात न घेता मी त्या शिबिराबाहेर पडलो आणि 24 तास सारखा चालत राहिलो. दुसऱ्या दिवशी एका ओसाड गावात विश्रांतीसाठी थांबलो. मासे आणि वैजशील जीवांत मी गुजराण केली. मला पोलंडमधला जाणारी एक कोळसावरून ट्रेन मिळाली. त्या ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास करून शेवटी मी पोलंडला पोहोचलो. मित्राच्या मदतीने मी स्वित्झर्लंडच्या लुसेनचा जाण्याचा मार्ग धरला. असे एक दिवशी संध्याकाळी लुसेनमधील हॉटेल पॅलेसमधील मी एका अमेरिकन दाम्पत्याला भेटलो. त्यांनी मला कॅलिफोर्नियातील सांता मेनिस्को येथे त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. मी ते स्वीकारले. जेव्हा मी लॉस एंजेलिसला पोहोचलो तेव्हा मला आळखून आले आणि असे आढळून आले की त्यांच्या हायड्रोजन आणि ड्रायव्हरने मला त्यांची गाडीतून विशालदरा व दुतर्फा झाडी असलेल्या अनेक प्रशस्त रस्त्यावर नेले. त्यांच्या मी रशियन कोळशाच्या खाणीतून तुरुंगातून असताना माझ्या कल्पनेत अत्यंत स्पष्टपणे पाहिले होते. मी त्या इमारतींना कोळसले आणि ओळखले होते. त्यांना मी कल्पनेत अनेकदा पाहिले होते. असे वाटत होते जणू यापूर्वी मी लॉस एंजेलिसला येऊन गेलो होतो आणि हे सगळे मी पूर्णपणे पाहिले होते. मला माझे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. मला नेहमीच अचेतन मनाच्या चमत्काराबाबत नवल वाटत होते आणि त्याच्याबाबत नक्कीच असे मार्ग असतात त्यांनी माझी माहिती आपल्याला नसते. पुरातत्ववादी आणि जीवाश्म अभ्यासक पुरातत्व दृश्य पुन्हा कसे निर्माण करतात. तुमच्या अचेतन मनात
मानवजातील आणि मानवजातीच्या इतिहासात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची मूर्ती असते. पुरातन इमारतीचे भगवान वंशज आणि त्या काळातील संस्कृतीच्या लोकांनी तयार केलेल्या कलासृष्टीचे अगणित वस्तूंचा गाढा अभ्यास पुराणवस्तू आणि पुराणवस्तू संशोधक करीत असतात. ते त्यांच्या कार्यात संकल्पनाचा मनोहर उपयोग करून करीत असतात. पुरातन दृश्य पुन्हा सजीव करण्यात त्यांचे अचेतन मन त्यांना मदत करते. मृत अतीत पुन्हा एकदा साकार होते. या पुरातन इमारतीच्या अवशेषांचा आणि सापडलेली प्राचीन संस्कृतीची भांडीकुंडी, मूर्ती, अवजारे, घरगुती सामान यांचे ते अभ्यास करतात. सार्वत्रिक सर्वव्यापी मनाच्या सर्वसाधारण डाटा बँके वापरून ते जाणून घेतात की या वस्तू कशा, केव्हा आणि का बनवल्या गेल्या असतील. या शास्त्रांचे सूक्ष्म अवलोकन व एकाग्रता आणि शिस्तबद्ध कल्पना त्यांच्या अचेतन मनाच्या सुप्त शक्तीला जागृत करतात. ती शक्ती त्यांना त्या पुरातन भगवंश अवशेष छानांते आणि सजवायला सांगते. त्या घरांभोवती असलेल्या बंगांना आणि तलावांना आणि कारजांना ते साकार करायला लावते. मग त्या जीवाश्माचे डोळे, अस्थि आणि स्नायू प्राप्त होतात व ते जीव जणू पुन्हा बोलू व चालू लागतात. भूतकाळाचे रूपांतर सजीव वर्तमान काळात होते आणि आपल्याला पुन्हा एकदा या गोष्टीचा प्रचिती येते की अचेतन मनाला स्थळ काळीची बंधने नसतात. शिस्तबद्ध, नियंत्रित व निर्देशित कल्पनेद्वारे तुम्ही सुद्धा अशा अनेक शास्त्रज्ञ व प्रेरणायुक्त विचारांवरचे सहयोगी बनू शकता. तुमच्या अचेतन मनापासून मार्गदर्शन कसे मिळवावे? जेव्हा तुम्हाला वाटते की एखादा निर्णय घेणे अवघड आहे किंवा तुमच्या समस्येचे निराकरण दृष्टीपथात नाही, तेव्हा ते चटकन त्याबाबत रचनात्मकरित्या विचार करायला लागा. जेव्हा तुम्ही घाबरलेले किंवा चिंताक्रांत असता तेव्हा खऱ्या अर्थाने विचार करू शकत नाही. खरी विचार प्रक्रिया भयमुक्त असते. कोणत्या विषयावर अचेतन मनाचे मार्गदर्शन मिळवण्याचा सोप्या तंत्राचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. जसे मन शांत आणि शरीर शीतल आणि स्थिर निश्चल करा. शरीराचा सैल आणि शिथिल व्हायला सांगा. त्याला तुमची आज्ञा मानवीच लागेल. त्याच्याजवळ स्वतंत्र विचारशक्ती, पुढाकार घेण्याची वृत्ती, आत्मचेतना किंवा बुद्धी नसते. तुमचे शरीर एक भावनिक डिस्क आहे जी तुमच्या विश्वास आणि गणना आणि मतनांना रेकॉर्ड करीत असते. दुसरं म्हणजे तुमच्या अवधानांना म्हणजे लक्ष गतिशील करा. तुमच्या समस्याच्या निराकरण तुमचे विचार केंद्रित करा. तिसरं म्हणजे तुमच्या चेतन मनाद्वारा ती सोडवायचा प्रयत्न करा. चौथं, विचार करा की तिचा पूर्णतः निकाल लागल्यावर तुम्ही किती आनंदी व्हाल. जर तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आताच मिळाले तर तुम्हाला कसे वाटेल ते अनुभवा. पाचवं, तुमचे मन या आनंदाच्या व समाधानाच्या मनोदशेत रममाण होऊ द्या. मग झोपी जा. सहावं, जागे झाल्यावर जर तुम्हाला उत्तर मिळाले नाही तर इतर काही कामात स्वतःला गुंतवून घ्या. शक्य आहे की इतर कोणत्याही कामात तुम्ही मर्म असताना अचानक ते उत्तर तुमच्यासमोर टपकेल. अचेतन मनाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी साधा मार्ग उत्तम असतो. इथे एक उदाहरण देतो. एकदा माझी एक अंगठी हरवली. ती अंगठी आमच्या कुटुंबाची वंशपरंपरागत आलेली निशाणी होती. मी सगळीकडे तिला शोधलं पण ती कुठेच सापडली नाही. त्या नुकसानीसाठी मी चिंतित व दुःखी होतो. त्या रात्री मी माझ्या अचेतन मनाशी अगदी अशा रीतीने बोललो तशा रीतीने मी ती उत्तर कोणाशी बोललेलो नसतो. त्यामुळे झोपी जायच्या अगोदर आधी मी त्याला म्हणालो, तुला सगळ्या गोष्टी माहीत असतात. ती अंगठी कुठे आहे हेही तुला जाणवतोस व तू मला ती अंगठी नेमकी कुठे आहे हे दाखवणार आहेस. सकाळी मी जाग झालो तेच माझ्या कानातील या गुंजारवाने रॉबर्टला विचारलं. मला हे खूप निश्चित आणि विचित्र वाटले. माझ्या ओळखीचा एकमेव रॉबर्ट होता. माझ्या शेजाऱ्याचा 9 वर्षाचा मुलगा. माझी अंगठी कुठे आहे हे त्याला का आणि कसे ठाऊक असणार? तरी मी माझ्या त्या अंतस्फूर्ततेच्या आवाजाला अनुसरतो. मला रॉबर्ट त्याच्या अंगणात दिसला. मी त्याच्या अंगठीचे वर्णन करून विचारले, तू कशी अंगठी कुठे पाहिली आहेस का? हो तर, तो उत्तरला. काल मी लपंडाव खेळत असताना मला ती झुडपात सापडली. मला माहीत नव्हते की ती कोणाची आहे म्हणून ती आणून माझ्या कपाटात ठेवली आहे. मी त्याबाबत बोर्डवर लिहूनही ठेवणार होतो पण विसरलो. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला
तर अचेतन मन तुम्हाला नेहमीच उत्तर देईल. त्याच्या अचेतन मनाने त्याच्या वडिलांच्या मृत्यूपत्राची जागा दाखवली. जर तुमच्या युगिआर नावाचा तरुण लॉस एंजेलिसमधील माझ्या व्याख्यानांना नेहमीच हजेरी लावायचा. त्याने मला अचेतन मनाच्या शक्तीबाबत त्याचा अनुभव सांगितला. त्याचे वडील अचानक वारले. साहजिकच त्यांची त्याचे मृत्यूपत्र केलेले दिसत नव्हते. तरीही त्यांच्या बहिणीने त्याला सांगितले की त्यांच्या वडिलांनी एकदा तिच्याजवळ आपले मृत्यूपत्र तयार केलेला उल्लेख केला होता व असेही सांगितले होते की कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली होती. युगोला या गोष्टीची जाणीव होती की जर माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र बनवले नसेल तर सरकारी नियमानुसार संपत्तीची वाटणी होईल. अशी वाटणी त्याच्या वडिलांच्या इच्छेला अनुसरून होण्याची शक्यता नव्हती. शिवाय कायदेशीर का होईना फी भरण्याइतकत इस्टेटची बराच मोठा वाटा होणार होता. त्याने व त्याच्या बहिणीने सर्वत्र शोध घेतला पण त्याच्यात ते मृत्यूपत्र सापडले नाही. शेवटी असे मृत्यूपत्र अस्तित्वात तरी आहेत की नाही असा विचार ते करू लागले. मग अचानक युगोला अचेतन मनाच्या उपयोगाबाबत शिकवले आठवले. झोपी जायच्या आधी त्याने त्याच्या गहन अंतर्मनाशी बोलले सांगितले की ते मी माझी ही विनंती अचेतन मनाची हवाली करीत आहे. त्याला माहीत आहे की माझ्या वडिलांचे मृत्यूपत्र कुठे आहे आणि तो मला जागा दाखवेल. नंतर त्याने त्याची विनंती आणखी संक्षिप्त करीत एक शब्द उच्चारला, उत्तर. त्याने तो शब्द वारंवार उच्चारला, उत्तर. हा शब्द त्याच्या मनात अंगाईसारखा गुंजरत करीत असताना त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला डाऊनटाऊन लॉस एका विशिष्ट बँकेत जाण्याचा अचानक आणि अनावर इच्छा झाली. त्यामुळे त्याचा विचार करीत होता त्यामुळे तसाच झाला. शेवटी त्याच्या वडिलांच्या बोलण्यात कधी कसा उल्लेख होला त्यामुळे त्याच्या वडिलांनी येणाऱ्या पत्रात बँकेत एखादे पत्र लिहिले असल्याचे त्याने पाहिले होते. काही काळात नव्हते पण तरी तो गेला आणि फक्त इतकेच कळत होते की या आंतरसूचनेला पडताळून पाहायला हवे. त्या काळातील त्या सकाळी तो बँकेत गेला आणि तिथे चौकशीदाराला केल्यावर शेवटी एका बँकेत ऑफिसराने या गोष्टीचे समर्थन केले की त्यांच्या बँकेत त्याच्या वडिलांचे नावे एका लॉकरवर होते. जेव्हा ते लॉकर उघडले गेले तेव्हा त्यात मृत्यूपत्र सापडले. जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुमचे विचार तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागे करतात. समजा तुम्ही असा विचार करीत आहात की तुम्ही तुमचे घर विकावे का, एखाद्या विशिष्ट शेअर विकत घ्यावा का, एखादी भागीदारी तोडावी का, न्यूयॉर्कला जावे की लॉस एंजेलिसला जावे, त्यामुळे साध्याचा करार रद्द करावा की नवा घर करावा, यामागे असे करा. तुमच्या आराम खुर्चीत किंवा ऑफिसच्या खुर्चीत शांतपणे बसा. लक्षात असू द्या की क्रिया प्रतिक्रियेचा नियम नेहमीच कार्यरत असतो. तुमचा विचार म्हणजे तुमची क्रिया व त्याला तुमच्या अचेतन मनाने दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. अचेतन मन हे प्रतिक्रियाशील असते. तो त्याचा स्वभाव असतो. तो उत्तर देतो, पुरस्कार देतो, चुकते परस्पर करतो. तो साध्याला प्रतिसाद देतो. तो परस्पर व्यवहाराच्या नियमाला अनुसरतो. जर तुम्ही एखादी योग्य कृती किंवा क्रियेवर विचार करीत असाल तर तुम्हाला तुमच्या अंतर्गत ची प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद आपोआप अनुभवायला येईल. असा प्रतिसाद म्हणजे तुमच्या अचेतन मनाने दिलेले उत्तर किंवा मार्गदर्शन असते. मार्गदर्शन मागत असताना तुम्ही फक्त योग्य कार्याबाबत शांततेने विचार करा. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या अचेतन मनाला वसणाऱ्या अपार बुद्धिमत्तेचा अशा बिंदूपर्यंत उपयोग करीत आहात जिथून ती तुमचा उपयोग करायला लागेल. त्या बिंदूपाशी तुम्ही पोहोचल्यानंतर तुमच्यातील एक सर्वशक्तिमान व सर्वज्ञानी असे व्यक्तिमत्व तुमच्यामुळे व्यक्तिगत शहाणपणा तुमच्या कृतीला दिशा व मार्गदर्शन देईल. मग तुमचे निर्णय अचूक ठरतील. तुमच्या हातून केवळ योग्य अशी कृतीच घडेल, कारण तुम्हाला तुमचे अचेतन मन केवळ योग्य कृती करण्यासाठी भाग पाडते. मी भाग पाडेल हा शब्द वापरला आहे कारण अचेतन मनाचा नियमच भाग पाडण्याचा आहे. मार्गदर्शनचे रहस्य, मार्गदर्शन किंवा योग्य कृतीचे रहस्य आहे योग्य उत्तर मिळवण्यासाठी स्वतःला मानसिकरित्या तोपर्यंत समर्पित करणे जोपर्यंत आनंददायक आहे. तुमच्या मार्गात शांतीचे सामर्थ्य आहे, त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. एवढे लक्षात ठेवा. हे काही लक्षात ठेवण्याचे मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. जसे लक्षात असू द्या की
सगळ्या शास्त्रज्ञांना त्यांच्या अचेतन मनाने यश आणि आश्चर्यकारक उपलब्धी मिळवून दिलेली आहे. दुसरं, एखाद्या जटिल समस्येच्या निराकरणासाठी तुम्ही जाणीवपूर्वक दिलेले लक्ष व केलेले समर्पण, त्यामुळे तुमचे अचेतन मन सगळी आवश्यक ती माहिती गोळा करते आणि त्यामुळे तुमचे अचेतन मन ती सगळी आवश्यक ती माहिती गोळा करून त्या बंद दरवाजे उघडून तुमच्या चेतनमनासमोर ती माहिती प्रकाशित करते. तिसरं, जर तुम्ही एखाद्याची समस्या उत्तर शोधत आहात तर ती वस्तुनिष्ठरित्या सोडवण्याचा प्रयत्न करा. इतरांपासून व स्वतःच्या संतोषणातून ती शक्य तितकी माहिती गोळा करा. जर कोणतेच उत्तर मिळत नसेल तर झोपी जाण्यापूर्वी ती समस्या अचेतन मनाच्या हवाली करा आणि तुम्हाला उत्तर हमखास मिळेल याची ठामपणे जाणीवपूर्वक अचेतन मन कधीच अपयशी ठरत नाही. चौथं, तुम्हाला एका रात्रीतून उत्तर मिळणार नाही. जोपर्यंत सूर्योदय होऊन काळोख दूर होत नाही, गोंधळ दूर करण्यासारखी उकल सापडत नाही, तोपर्यंत सतत तुमच्या अचेतन मनाला विनंती करीत राहा. पाचवं, उत्तर येण्यास खूप वेळ लागेल किंवा ती एक मोठी समस्या आहे असा विचार करून तुम्हीच उत्तराला प्रलंबित करीत असता. त्यामुळे तुमच्या अचेतन मनासाठी कोणताच प्रश्न नसतो, त्यामुळे त्याला फक्त उत्तर माहीत असते. सहावं, विश्वास बाळगा की तुमच्या समस्येचे उत्तर आता या क्षणी तुमच्या जवळ आहे. उत्तर सापडल्याचा आनंद अशा रीतीने अनुभवा जसा आनंद तुम्ही एक परिपूर्ण उत्तर मिळाल्यावर अनुभवला असता. तुमचे अचेतन मन तुमच्या भावनेला प्रतिसाद देईल. सातवं, ज्याला विश्वास आणि चिकाटीची जोड आहे असे कोणतेही मानसिक चित्र तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार उघडून आणण्याच्या शक्तीद्वारा साकार केला जाते. त्यामुळे त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि मग पहा की तुमची प्रार्थना कसा चमत्कार घडवून आणते. आठवं, तुमचे अचेतन मन स्मृतीचे भंडार आहे आणि तुमच्या बालपणापासूनच्या सगळ्या अनुभवांची त्यात नोंद आहे. नववं, प्राचीन लिपी, मंदिरे, जीवाश्म आणि इतर पुरातन अवशेषांचा अभ्यास करणारे पुरातत्ववादी भूतकाळातील दृश्य आज जिवंत करू शकतात. यासाठी त्यांचे अचेतन मन त्यांचा मदत करतात. 10वं, झोपी जाण्याअगोदर तुमच्या समस्येचे उत्तर शोधायची विनंती तुमच्या अचेतन मनाकडे पाठवा. त्यावर विश्वास ठेवा, भरवसा ठेवा आणि तुम्हाला उत्तर मिळेल. त्याला सगळे माहीत असते आणि तो सर्व काही पाहतो, पण त्याच्या शक्तीबद्दल शंका घेऊ नका किंवा प्रश्नही करू नका. 11, तुमचा विचार म्हणजे तुमची क्रिया आणि त्याची प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या अचेतन मनाने दिलेला प्रतिसाद. जर तुमचे विचार समजण्यापासूनचे असतील तर तुम्ही कृती व निर्णय देखील शहाणपणाने असतील. 12वं, अचेतन मनाचे मार्गदर्शन एका भावनेच्या मार्गाने होत असतात. आंतरिक जाणीवेच्या एका अशा शक्तिशाली अंतःस्फुरणकाने रूपात असते. ज्यावेळी तुम्हाला कळते की ते तुम्हाला समजले आहे, ती स्पर्शाची एका आंतरिक अनुभूती असते. जीवासाच्या आणि विश्वासाच्या साधेपणाने सालसेने तिच्या मागोमाग जा, तिला अनुसरा. तुम्ही जसे तुमचे अचेतन मन आणि निद्रेचा चमत्कार करता तसे तुम्ही पहा. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अंतरीय 7 भाग झोपण्यात घालविता असता. 24 तासापैकी 8 तास हा जीवनाचा एक अविचलित नियम आहे. झोप एक दैवी व्यवस्था आहे आणि तेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्याला कोणत्याही समस्येचे उत्तर मिळत असते. अनेक लोक असे प्रतिपादन करतात की तुम्ही दिवसभराच्या कामाने थकता म्हणून शरीरातील विश्रांती देण्यासाठी झोपता आणि ही विश्रांती तुम्ही तुमचे झोपेत असताना तुमच्या शरीराच्या दुरुस्तीची प्रतिक्रिया चालू असते. त्यामुळे ही मोठी चुकीची समजूत घेऊ नका की झोपेत कोणती विश्रांती घेत नसते. तुमचे हृदय, फुफ्फुस आणि सगळे महत्त्वाचे अवयव तुमच्या झोपेदरम्यानही कार्य करीत असतात. जर तुम्ही झोपण्याआधी जेवण केले असेल तर त्याचे पचन होते व त्यातील पोषक द्रव्ये तुमच्या सगळ्या अवयवांना पोचून आणि अंगांना पोचविले जातात. त्यामुळे तुमच्या त्वचेला घाम फुटतो, तुमची नखं आणि केस वाढत नसतात आणि त्यामुळे अशा प्रकारे तुमचे अचेतन मन केव्हाही विश्रांती घेत नाही किंवा झोपत नाही. ते नेहमी सक्रिय असते, तुमच्या महत्त्वाच्या बलांना नियंत्रित करीत असते. तुम्ही जेव्हा झोपेत असता तेव्हा बरे होण्याची प्रक्रिया अधिक जलद होते, कारण त्यावेळी तुमच्या चेतनमनाचा कोणताही अडथळा नसतो. तुमच्या झोपेत तुम्हाला उल्लेखनीय उत्तरे
आणि उत्तरं मिळत असतात. तर आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला एक लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.